यानंतर कोल्हापुरातली एक धक्कादायक बातमी आहे। कोल्हापूरच्या दानोळीमध्ये घडलेल्या अपहरण आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। 25 लाखांसाठी आरोपींनी भरतेश टोपगोंडा या व्यावसायिकाची अपहरण करून हत्या केली आहे। या हत्येनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। कोल्हापूरमध्ये खंडणीसाठी व्यावसायिकाचं अपहरण आणि हत्या। व्यावसायिकाच्या हत्येनं कोल्हापूर हादरलं। जयसिंगपूर पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या। कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात घडलेल्या अपहरण, खंडणी आणि हत्येच्या थरारक प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरलाय। 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 40 वर्षीय व्यावसायिक भरतेश टोपगोंडा यांचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला। या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत टिल्लू पवार आणि राजदीप तायडे या 2 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींनी अतिशय निर्घृण पद्धतीनं या व्यावसायिकाची हत्या केली। कोल्हापूरच्या दानोळीमध्ये खंडणीसाठी व्यावसायिकाची हत्या करण्यात आली। अज्ञातांकडून भरतेश टोपगोंडा या व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलं। आरोपींकडून व्यावसायिकाच्याच फोनवरून नातेवाईकांना फोन करण्यात आले। फोनवरून आरोपींनी 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली। आरोपींनी ठराविक ठिकाणी पैसे घेऊन यायला सांगितलं, मात्र सतत लोकेशन बदलत नातेवाईकांना गोंधळात टाकलं। काही वेळात मोबाईल बंद झाल्यानं आरोपी आणि नातेवाईकांमधील संपर्क तुटला। संपर्क तुटल्यानंतर काही तासातच भरतेश यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। टिल्लू पवार आणि राजदीप तायडे यांना अटक करण्यात आली। काल दानोळी पोलीस स्टेशन जयसिंगपूरची हद्दीमध्ये गुन्हा क्रमांक 109/26 BNSचे कलम 103 आणि 140(1) मध्ये दाखल झालेला आहे। त्यांच्यामध्ये मर्डर विथ अबडक्शन, किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घटना 13/4/2026 रात्रीची आहे आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सकाळी गुन्हा दाखल केला आणि 2 आरोपी ज्यांनी मय्यताला मारलेला आहे, 2 आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आमचा चालू आहे। प्रिलिमिनरी जे PM रिपोर्टमध्ये स्ट्रँग्युलेशनची घटना आलेली आहे। बरेचसे प्रसारमाध्यमांमध्ये ते काय म्हणजे चटके वगैरे दिल्याची माहिती प्रसारित होत आहे, तर असा कुठलाही प्रकरण तो PM रिपोर्टमध्ये किंवा जे आमची चौकशीमध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेला नाही। व्यावसायिकाच्या हत्येनंतर जयसिंगपूर आणि परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। भरतेश यांच्या अपहरणानंतर पोलिसांनी केवळ बेपत्ता असल्याची नोंद केली। त्याच वेळी जर अपहरणाच्या अंगाने लोकेशनचा तपास घेतला असता तर या व्यावसायिकांचा जीव वाचला असता असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।